जेवताना दक्षिणेला तोंड करू नये असं म्हणतात ते खरं आहे का? नेमकं कोणत्या दिशेला तोंड असावं याबद्दल पुराण ग्रंथ काय सांगतात? त्यांच्यात एकवाक्यता आहे का? आणि नसेल तर कोणत्या ग्रंथाला प्रमाण मानावं? 13व्याचं जेवण करताना काही वेगळे नियम आहेत का? वगैरेची चर्चा आपण आजच्या भागात करणार आहोत. सर्वांना राधे राधे. मी मास्टर संजय पाटील. आपण उपस्थित आहात वास्तुवेद कॉलेजमध्ये. आजचा विषय स्पष्ट करण्यासाठी काही ग्रंथांचे दाखले मी तुम्हाला देणार आहे. सुरुवात मनुस्मृती या ग्रंथापासून करतो. मनुस्मृतीने म्हटलंय की नित्य भोजन क्रियेत कोणत्याही दिशेला म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण चारही दिशांना तोंड केलेलं चालतं, पण श्राद्धाच्या जेवणात दक्षिणेला मुख करू नये. आता मनुस्मृतीच्या अनुशासन पर्वात म्हटलंय, आयुष्यम प्रांगमुख भुंक्ते यशस्यम दक्षिणामुखः श्रियम प्रत्यंगमुख भुंक्ते ऋतम भुंक्ते युधंमुखः. अर्थात नित्याच्या भोजन क्रियेत पूर्वेकडे मुख करून भोजन केलं तर आयुष्याची प्राप्ती होते, दक्षिणेकडे मुख करून भोजन केलं तर यशाची प्राप्ती होते, पश्चिमेकडे मुख केलं तर लक्ष्मीची प्राप्ती होते, आणि उत्तरेकडे मुख केलं तर सत्याची प्राप्ती होते. पण अन्य ग्रंथ मनुस्मृतीला दुजोऱ्या देतात का? तर नाही. पुराण ग्रंथांचा अभ्यास करताना मला अनेक श्लोक असे सापडले की जे मनुस्मृतीपेक्षा वेगळं मत मांडतात. या ग्रंथांनी पश्चिम आणि दक्षिणेला मुख करून भोजन करू नये असं सांगितलंय. विष्णू पुराण, वशिष्ठ स्मृती, पाराशर स्मृती, वामन पुराण, स्कंद पुराण, महाभारत, पद्मपुराण यांनी दक्षिणेकडे मुख करून भोजन करण्यास निषिद्ध सांगितलंय. पाराशर स्मृती आणि वामन पुराणात एक श्लोक अगदी जसाच्या तसा आहे. सुरुवात त्यापासूनच करतो. भुंजित नैवेहच दक्षिणामुखो न च प्रतिच्चाम अभिभोजनीयम तद्वै राक्षांसे भुंजाते. अर्थात दक्षिण आणि पश्चिमेला मुख करून भोजन करू नये. असं केलं तर अन्नात राक्षसी प्रभाव येतो. पद्मपुराणानं म्हटलंय की प्राच्याम नरो लभेत आयुर याम्याम प्रेतत्वम श्रुते वारुणेच भविद्रोगी आयुर्वित्तम तथोत्तरे. अर्थात पूर्वेकडे मुख करून भोजन केलं तर आयुष्य वाढतं, दक्षिणेकडे मुख करून भोजन केलं तर ते प्रेतांना मिळतं, पश्चिमेकडे मुख करून भोजन केलं तर आजारपण, आणि उत्तरेकडे मुख करून भोजन केलं तर आयुष्य आणि धन यांची प्राप्ती होते. आता स्कंद पुराणात काय म्हटले बघा. भुंक्ते दक्षिण मुखंगम प्रेता भुंजांती नित्यशम. जो दक्षिणेला मुख करून जेवतो त्याचं अन्न प्रेतांना प्राप्त होतं. आता महाभारताच्या अनुशासन पर्वात काय म्हटले ते बघा. यद भुंक्ते दक्षिणामुखम यद भुंक्ते सर्व विद्या तदासुरम. जो दक्षिणेकडे तोंड करून जेवतो त्याचं जेवण राक्षसी भोजन समजावं. विष्णू पुराण आणि वशिष्ठ स्मृतीनं भोजन करताना पूर्वेलाच मुख करावं असं आग्रहानं सांगितलंय. विष्णू पुराण म्हणतो प्रांग मुखो दंग मुखो वापी, आणि वशिष्ठ स्मृती म्हणते प्रांग मुखन्नानी भंजित. म्हणजे काय? तर जेवण करताना तोंड पूर्वेला करावं. आता हे झालं नित्य भोजन क्रियेचं. श्राद्ध कर्माच्या जेवणाबद्दल ग्रंथ काय म्हणतात ते आता बघू. आपस्तंभ धर्मसूत्रात म्हटलंय की अनायुष्यम तैवम मुखस्य भोजनम मातुरीत युय दिशांत. अर्थात श्राद्धविधीच्या वेळी यजमानांना जेवताना दक्षिणेकडे मुख केलं तर आईचं आयुष्य कमी होतं. पण या श्लोकाला विरोधाभासी असा नियम आपस्तंभ धर्मसूत्रातच अन्य ठिकाणी आढळतो. म्हणजे श्लोक क्रमांक 2.8.19. त्यामध्ये असं म्हटलंय की जेवणाऱ्याची आई जिवंत असेल तर दक्षिणेकडे मुख करून जेवण्यास हरकत नाही. विष्णू धर्मसूत्रात श्लोक क्रमांक 6.8.41 याच अर्थाचा आहे. आता शेवटी मनुस्मृती काय म्हणते ते बघूया. यद भुंक्ते दक्षिणामुख तद्वै राक्षसी भुंजाते. म्हणजे श्राद्धविधीत दक्षिणेकडे मुख करून भोजन केलं तर अन्नाची प्राप्ती पितरांना न होता राक्षसांना होते. आता या चर्चेवरून असं दिसतं की नित्याचं भोजन दक्षिणेला मुख करून घ्यायला हरकत नाही असं मनुस्मृती जरी सांगत असली तरी अनेक ग्रंथ भोजनासाठी दक्षिण दिशा निषिद्ध सांगतात.
आता इथे मतमतांतर आली. म्हणून पुराण ग्रंथांचा अभ्यासक म्हणून फायनल व्हर्डिक्ट देतो. आता मनुस्मृती वगळता जी बाकीचे ग्रंथ आहेत ज्यांचे आपण दाखले बघितले, म्हणजे महाभारत, वामन पुराण, पद्मपुराण, वशिष्ठ संहिता, पाराशर संहिता, आपस्तंभ धर्मसूत्र, विष्णुस्मृती वगैरे, तर यापैकी कोणत्याही ग्रंथाचा मूळ विषय मॅनर्स आणि एटिकेट्स हा नाही. त्यांचे मूळ विषय भलतेच आहेत आणि विषयाच्या ओघात त्यांनी भोजनावर भाष्य केले. पण मनुस्मृती हा ग्रंथ असा आहे ज्याचा मूळ विषय मुख्यत्वे मॅनर्स आणि एटिकेट्स किंवा रोजच्या जगण्यात किंवा सामाजिक जीवनात वावरताना कोणते नियम पाळावेत, शिष्टाचार कोणते पाळावेत हा आहे. म्हणून भोजनाबद्दल मनुस्मृतीने जे मत व्यक्त केले त्याच मताला जास्त वेटेज द्यावं असं अभ्यासक म्हणून माझं मत आहे. मनुस्मृतीनं सांगितले की 4ही दिशांना मुख करून दररोजचं भोजन करता येईल, पण फक्त श्राद्ध कर्मात दक्षिणेकडे मुख करू नये. त्याच नियमाला वेटेज देतो, त्याच नियमाचा पुनरुच्चार करतो आणि पुढच्या नियमाकडे वळतो. जेवताना डोक्यावर टोपी, फेटा, रुमाल, पदर, ओढणी किंवा कोणतंही आच्छादन ठेवणं, पायात चपला घालून जेवणं आणि पाय न धुता जेवायला बसणं या गोष्टी वास्तुशास्त्रानं निषिद्ध मानल्यात. या संदर्भातले माझ्याकडे 11 श्लोक आहेत, 11 वेगवेगळ्या ग्रंथातले. सगळ्या ग्रंथांमध्ये एक वाक्यता आहे, कोणीही वेगळा सूर लावलेला नाही, म्हणून सगळे श्लोक मी तुम्हाला सांगणार नाही, फक्त 3 मेजर ग्रंथांमधले श्लोक सांगतो. तर स्कंद पुराणात म्हटलंय, अप्रक्षालित पादस्तु यो भुंक्ते दक्षिणमुखं, यो वेष्टिच्छिरा भुंक्ते प्रेता भुंजांती नित्यशम. अर्थात जो पायात पादत्राण घालून जेवतो, जो डोकं आच्छादून जेवतो, त्याचं अन्न प्रेतांना प्राप्त होतं. महाभारताच्या अनुशासन पर्वात काय म्हटले बघा, यद वेष्टिच्छिरा भुंक्ते यद भुंक्ते दक्षिणमुखम, सोपानत्कश्च यद भुंक्ते सर्वम, विद्या तदासुरम. म्हणजे काय, तर जो डोकं आच्छादून जेवतो, जो पायात चपला घालून जेवतो, त्याचं जेवण राक्षसी भोजन समजावं. आता मनुस्मृती काय म्हणते ते बघूया. यद वेष्टिच्छिरा भुंक्ते यद भुंक्ते दक्षिणामुख, सोपानत्कश्च यद भुंक्ते तद्वय राक्षसी भुंजाते. अर्थात श्राद्धविधीत मस्तक आच्छादून दक्षिणेकडे मुख करून पादत्राण घालून भोजन केलं तर अशा अन्नाची प्राप्ती पितरांना न होता राक्षसांना होते. थोडक्यात नेहमीचं जेवण असो किंवा श्राद्धाचं जेवण असो, डोक्यावर टोपी, फेटा, रुमाल, पदर, ओढणी किंवा कोणतंही आच्छादन घेऊ नये, पायात चपला घालू नयेत आणि पाय न धुता जेवायला बसू नये. खरं तर ओल्या पायांनी निजायला जाऊ नये, आपण ओल्या पायांनी जेवायला बसावं असा नियम आहे. गावाकडची जुनी जाणती मंडळी बघा, जेवणापूर्वी ते टोपी, फेटा वगैरे खुंटीला टांगतात, हातपाय धुतात, खळखळून चूळ भरतात आणि नंतर पाटावर बसतात, कारण त्यांच्याकडे पारंपरिक शहाणपण आहे जे आपल्याकडून हरवले. नित्य भोजन क्रियेत 4ही दिशांना तोंड केलेलं चालत असलं तरी विद्यार्थ्यांनी मात्र पूर्वेलाच तोंड करून भोजन करावं, जेणेकरून विद्यार्जनात त्यांना लाभ होईल. जेवताना गप्पा मारू नयेत. गप्पा मारत केलेल्या जेवणामुळे सप्तधातूंची निर्मिती होत नाही. जेवताना टीव्ही, मोबाईल बघू नये, त्यामुळे नेत्रविकार होतात. वास्तुशांती झालेली असो वा नसो, जेवणापूर्वी एक घास वास्तुपुरुषासाठी नैवेद्य म्हणून ठेवावा. घरात जे काही शिजलं असेल त्याचा पहिला घास वास्तुपुरुषासाठी ठेवायचा आहे. त्यात व्हेज, नॉन व्हेज असले संभ्रम तयार करायचे नाहीत. त्यानंतर अग्नीत अन्नाचा बली द्यावा. बळी नाही, मोठा ळ नाही, लहान ल. आता बली म्हणजे काय, तर घरात जे काही शिजलं असेल त्याचा लहान घास बनवायचा आहे आणि तो घास चुलीत म्हणजे पेटत्या चुलीत किंवा गॅसच्या पेटत्या ज्योतीवर ठेवायचा. हा घास जळत असताना प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समनाय स्वाहा, उदानाय स्वाहा, प्रपनाय स्वाहा या मंत्राचा स्पष्ट उच्चार करावा. अशा प्रकारे वास्तुपुरुषाचा नैवेद्य आणि अग्नीत अन्नाचा बली दिल्यानंतर तुम्ही ताट वाढायला मोकळे. राधे राधे.